बातमी पुण्याची सिंहगड उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालेलं आहे। उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यास प्रशासन मात्र टाळाटाळ करत आहे असा आरोप आहे। उड्डाणपुलाचं काम होऊन 1 महिना पूर्ण झालेला आहे। उद्घाटन न झाल्यानं मनसे आक्रमक झाल्याची बातमी आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, या सगळ्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झालेली आहे। इतकंच नाही तर मनसेनं स्वतःच आता उद्घाटन करण्याचं ठरवलंय। खरं तर या पुलाचं बांधकाम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालेलं आहे आणि सध्या आपण पाहिलं की सिंहगड रस्त्यावरती अशी वाहतूक कोंडी होती आणि त्यामुळे कुठेतरी वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी हा जो पूल आहे तो खरं तर बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि आता हा पूल तयार झालेला आहे। मात्र माहिती अशी आहे की इथले जे स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ आहेत त्या मात्र परदेशात आहेत आणि त्यामुळे त्या उपस्थित नसल्यामुळे या पुलाचं उद्घाटन होत नाहीये का असा सुद्धा प्रश्न आहे। कारण गेल्याच आठवड्यात आपण पाहिलं की विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटन हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेलं होतं। असं असताना सुद्धा सिंहगड रस्त्यावरील या उड्डाणपुलाचं लोकार्पण का होत नाहीये असा सवाल आता मनसेने केलेला आहे आणि आज सकाळी 11 वाजता मनसे स्वतः या उड्डाणपुलाचं उद्घाटन करून नागरिकांसाठी खुला करणार आहे अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे प्रशासनाची सुद्धा आता धावपळ झालेली आहे। कारण अजूनही या पुलाचं लोकार्पण का होत नाहीये कारण की राजकीय नेत्यांची वेळ उड्डाणपुलाच्या लोकार्पणासाठी भेटत नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी आता पुणेकरांना त्रास याचा सहन करावा लागतोय। कारण सध्या या सिंहगड रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे। सातत्याने आपण त्याच्या बातम्या देखील वाहतूक कोंडीच्या केलेल्या आहेत। असं असताना लवकरात लवकर जर हा पूल नागरिकांसाठी खुला केला तर वाहतूक कोंडीत काहीसा कमी प्रमाण होईल असं एक म्हणणं आहे आणि त्यामुळे अजूनही या उड्डाणपुलाचं उद्घाटन झालेलं नाहीये। त्या विरोधात आता मनसे आक्रमक झालेली आहे। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।